आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील शेतकरी, लघु उद्योग, व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जनवाड यांच्या नाईंग्लज येथील 3ऱ्या शाखेचे उद्घाटन बुधवार दिनांक 15 सकाळी 11 वाजता परमपूज्य शिवप्रसाद देवरू महास्वामीजी अल्लमप्रभू सिद्ध संस्थान मठ चिंचली यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आले। यावेळी महास्वामीजी म्हणाले की संस्थेच्या संचालकांवरील सभासदांचा दृढ विश्वास, पारदर्शक कारभार आणि सेवाभावी कार्यामुळे ही संस्था सहकार क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून गरजूंना तातडीने आर्थिक मदत देण्याचे कार्य संस्था करत असून भविष्यात या संस्थेच्या 100 शाखा सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धोंडीराम पाटील यांनी सांगितले की शेतकरी, लघु उद्योग, व्यावसायिक, नोकरदार तसेच गरजू नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक आधार मिळावा, त्यांची पत निर्माण व्हावी, अडचणीच्या काळात त्वरित आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली। सभासदांचा विश्वास, संचालक मंडळांचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे संस्था अल्पावधीत ग्रामीण भागात आपल्या शाखा जाळे विस्तारत आहे। उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रधान व्यवस्थापक राजू निचिते यांनी सांगितले की नाईंग्लज शाखेला उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 70 लाखाहून अधिक ठेवी प्राप्त झाल्या असून सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम पाटील, उपाध्यक्ष सिद्धगोंडा पाटील, चार्टर्ड अकाउंटंट रितेश घाडगे, बाबासाहेब मगदुम, संजय पाटील, राजू मगदुम, स्वप्नाली पाटील, बाळासाहेब पाटील, रामा पाटील, पूजा मगदुम, मारुती पुजार, सिद्धप्पा गावडे, चंद्रशेखर काळे, अण्णाप्पा पाटील, महारुद्र दिवटे, संतोष हमीदवाडे, किरण गुरव, अजित पाटील, विश्वनाथ पाटील, राजू पाटील, राहुल दिवटे, आशिष हिरीकुडे, चेतन माने, प्रकाश पाटील, सुशांत दिवटे, संपत्ती दिवटे, डॉ. अनिल कुंभार, मलगोंडा पाटील, प्रधान व्यवस्थापक राजू निचिते, तानाजी खोत, अंकुश खोत यांच्यासह बोरगाववाडी, ढोणेवाडी शाखातील संचालक, सभासद, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार पांडुरंग खोत यांनी मानले। एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा।